स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मित्रांनो आरसी क्रिएटर या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला सर्वप्रथम आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बिटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल. तिला मी क्लिक करून अशा प्रकारे व्हेरीफाय घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता याचा काही इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. मी या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी ग्रुप ऍड करून देऊ शकता. या ठिकाणी लिरिक्स देखील ऍड करून दिले मित्रांनो तुम्हाला यामध्ये. सिम्पल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही फर्स्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी इमेज मीडियामध्ये जायचं आहे. इमेज मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही फोल्डर असेल किंवा तुमचे जे काही फोटो असेल तुम्ही या ठिकाणी यूज करायचे. जो फोटो तुम्हाला ऍड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. वरती 3 डॉटवरती क्लिक करून या ठिकाणी त्याला फिल कॉम्पर्स एरियामध्ये सिलेक्ट करायचं आहे. ॲरो चिन्हावरती क्लिक करून नेक्स्ट वेटवर जायचं आहे. राहिलेला भाग ड्रीम करायचा आहे. नंतर ऑपेसिटी अँड व्हिजिबिलिटीमध्ये यायचं आहे आणि ही जी ऑपेसिटी असेल ती मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्यायची. तर फोटोवरती लॉंग प्रेस करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम खाली आणायचं तुम्हाला. पण आपल्या म्हणजे सॉंगच्या वरती फक्त याला सेट करायचा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सॉंगच्या वरती ॲड झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह वाटेल. त्यानंतर थोडंसं पुढे यायचं आहे तुम्ही मित्रांनो. थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2 ग्रुप्स लेअर दिसतील, ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2. फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. अशा प्रकारे एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर तुम्ही थोडंसं ॲड केलं तरी नंतर दुसरा एक ग्रुप दिसतो त्याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. अशा प्रकारे एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इमेजवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये यायचं आहे आणि या स्टारच्या आयकॉनवरती फक्त क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला समजा या ठिकाणी हा फोटो ॲड करायचा आहे. तर याच्या फक्त प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला या ठिकाणी हा फोटो एकदम प्रोफेशनलीरित्या ॲड झालेला आहे. मी इथून बॅक यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला दुसरा फोटो या ठिकाणी तुम्ही चेंज केलेला मी तुम्हाला दिसून जाईल. त्याच प्रकारे तुम्ही ग्रुप नंबर 2 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. थोडंसं स्लाइड केल्यानंतर दुसरा ग्रुप दिसेल त्याच्यामध्ये जायचं आहे. पुन्हा एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. इमेजवरती क्लिक करायचं तुम्ही या ठिकाणी कलर अँड फिलमध्ये यायचं आहे. टारच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला समजा हा फोटो बसवायचा मित्रांनो. तर या फोटोवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे. तर आपला फोटो या ठिकाणी ऑटोमॅटिकली ॲड होऊन जाईल. तुम्ही बघू शकता मित्रांनो. थोडंसं बॅक घ्यायचं आहे. आपल्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन्ही इमेज चेंज झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी बॅकग्राऊंड वगैरे मी ओव्हरली व्हिडिओ ऑलरेडी ॲड करून दिले आहे. तरी तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो तरी सुद्धा मी हा व्हिडिओ मटेरियलमध्ये तुम्हाला देऊन जाईल. तर ते मटेरियल तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे तुम्ही प्रत्येक ग्रुप्स लेअर एडिट करून घ्यायचे तुम्ही तुमच्या मॉडेलचे फोटोज यूज करून. तर त्या ठिकाणी तुम्हाला समोर आल्यानंतर डबल टिक दिसेल म्हणजे डबल बीट मार्क दिसेल. त्या ठिकाणी यायचं. इथून पुढे तुम्हाला फक्त काय करायचं सिम्पली 2 रेड बीट मार्कच्या मध्ये अशा प्रकारे एक इमेज अशा ॲड करायचे. वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं. फिल कॉम्पर्स एरियामध्ये सिलेक्ट करायचं. नंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करून दुसरी इमेज या ठिकाणी अशा प्रकारे ॲड करायचे. म्हणजे डबल बीट दिसेल तिथून पुढे फक्त तुम्हाला 3 इमेजेस मित्रांनो अशा प्रकारे ॲड करायचे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे मी इमेज ॲड केले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला तुमचा लोगो वगैरे या ठिकाणी ॲड करायचा असेल तर तुम्ही तुमच्या लोगोचे लेफ्ट या ठिकाणी मी ॲड केलेले. तुम्ही फक्त एडिटमध्ये जायचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर तुमचं काय टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर तुम्ही इथून फक्त बॅक यायचं अशा प्रकारे बॅक आला तुम्हाला सेक्युर सुद्धा आपल्या वेबसाईटवर दिसून जाईल. तुम्ही तिथून इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट केला त्याचा काही इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल. रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून या ठिकाणी कॉपी इफेक्ट्स म्हणायचं. नंतर बॅक घेऊन पुन्हा आपल्या बिटमार्कमध्ये यायचं आहे मित्रांनो. बिटमार्कमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट कलरची आपण इमेज एडिट केली तिच्यावरती सुद्धा क्लिक करून हा इफेक्ट तिला अप्लाय करून घ्यायचा मित्रांनो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर तुम्ही शेवटच्या डबल बीटपासून पुढच्या 3 इमेज ॲड केल्यात मित्रांनो. त्या इमेजवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये 3 डॉटवरती जाऊन त्याला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. म्हणजे ह्या शेवटच्या 3 इमेजला हा एकच इफेक्ट अप्लाय करायचा तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे. आपली लोगोची दुसरी लेअर असेल ती सुद्धा तुम्ही अशा प्रकारे वरती खेचून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह क्रिएट झालेला आहे. त्याला डाउनलोड करण्यासाठी वरती तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि खाली एक्सपोर्ट मारायचं. तर हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड होण्यास सुरू होईल. चला तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.